रघुवीर समर्थ. चला, दिवाळीचं सगळ्यांना शुभेच्छा परत एकदा. आपण तुकारामांचे अभंग बघतोय. हा जो भक्ती संप्रदाय आहे त्यात तो केवळ ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड असं 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 केवळ नसून, एक प्रकार नसून, त्याचं एक स्वतःच एक तत्वज्ञान पण आहे. हे तत्वज्ञान ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. हे भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये लिहिलेलं आहे, जे नाथ महाराजांनी विवरण करून सांगितलेलं आहे. नारद भक्तिसूत्र, जशी पातंजलीची योगसूत्र असतात, तशी भक्तिसूत्र अगदी त्या धर्तीवरच रचण्यात आलेली आहे. एक आहे नारदांचं भक्तिसूत्र, दुसरं शांडिल्य भक्तिसूत्र म्हणून आहे. म्हणजे भक्तीचं सुद्धा एक व्यवस्थित तत्वज्ञान, जे आपल्याला मराठीमध्ये तसं कमी आहे, नाथांच्या द्वारा आपल्याला माहिती आहे. पण दक्षिणेमध्ये तुम्ही गेलात तर रामानुजाचार्यांनी सुद्धा भक्तीचं तत्वज्ञान व्यवस्थित मांडलेलं आहे, कारण ते द्वैती होते. आपण शंकराचार्यांना जसं अद्वैती म्हणतो, तसं द्वैत आणि द्वैतामध्ये भक्तीचा समावेश करण्यात आलेला आहे. अद्वैत तत्वज्ञानाच्या संदर्भात बघायचं झालं त्यामुळे त्याची तत्वज्ञान सुद्धा अगदी अस्सल तत्वज्ञान आहे, की ज्याच्यामध्ये वाद विवाद असं सगळं आहे. म्हणजे भक्तीचं सुद्धा, भक्ती म्हणजे केवळ भाबडी भोळी भक्ती असं नाही, त्याला तत्वज्ञानाची बैठक असलेलं असं ते स्वतंत्र शास्त्र. पण त्याचा गाभा हा प्रेम आहे, परमेश्वराबद्दलचं प्रेम आणि परमेश्वरानं निर्माण केलेल्या सगळ्या भूतमात्रांबद्दलचं प्रेम, हा त्याचा गाभा आहे. हे करत असताना हे प्रेम हीच त्याची खूण आहे, त्याला ओळखण्याची खूण आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे असं सांगत असताना इतर मार्ग तुमच्यासाठी नाहीत असं सांगण्याची दक्षता सुद्धा भक्ती मार्ग घेतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तिथंच तो एक स्वतंत्र मार्ग असल्याचं सिद्ध होतं. आता आजचा हा तुकारामाचा पहिला अभंग आपण घेतोय, त्याच्यामध्ये त्याने तशीच सुरुवात केली आहे तुकारामाने. निगमाचे वन. निगम म्हणजे परत एकदा आगम आणि निगम चारू. आगम म्हणजे तंत्र, तांत्रिक बाजू सगळ्या, म्हणजे पूजा अर्चा सुद्धा आगमातच येते बरं का, आपण म्हणतो, पण सगळ्या तांत्रिक बाजू आहेत ते सगळ्या. रांगोळी हे मंडल आहे, अनेक पद्धतीच्या सगळ्या त्या हे आहेत, त्याला आगम म्हणतो, आणि वेदांना निगम म्हणायचे. निगमाचे वन. वन म्हटलंय जंगल. निगमाचे वन नका शोधू करू सीण. म्हणजे तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका असं सांग. प्रेमाच्या मार्गाने जा आणि ज्ञानाच्या आणि कर्मकांडाच्या मार्गाने जाऊ नका, असं दोन्ही डूज आणि डोंट्स असं दोन्हीही व्यवस्थित सांगितलेलं. आणि ते फार लक्षात घेण्याजोगं आहे. निगमाचे वन. मुळात निगमाचे वन म्हणायचं कारण काय आहे, निगम निगम आम्हाला नव्हतेच ना, बहुजन समाजाला वेदांचा अधिकारच नव्हता. त्यामुळे तरी सुद्धा ते जे काय आपल्यापासून हिरावून घेतलेलं आहे ह्या संस्कृत पंडितांनी, ब्राह्मणांनी, ते वनच आहे एवढं लक्षात ठेवा. ते ज्या वनात हरवण्याचा स्कोप आहे, म्हणजे ब्राह्मणांना सुद्धा, म्हणून अनेक ब्राह्मण शिष्य झाले तुकारामांचे. निगमाचे वन नका शोधू करू सीण. उगीच त्या जंगलामध्ये काहीतरी शोधत बसू नका, ते फार जंगल आहे आणि त्यामध्ये हरवून जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यापेक्षा काय करा, असं काय करू नका हे स्पष्ट सांगून परत भक्तीकडे आले. या रे गवळी यांचे घरी. गवळ्यांच्या घरी, म्हणजे नंदाच्या घरी या. या रे गवळी यांचे घरी, बांधले ते दावेवर. त्या निगमात जे तुम्ही शोधत होता आणि सापडणार नाही तुम्हाला, ते ह्या नंदाच्या घरी या, गवळीयाचे घरी या. बांधले ते दावेवरी. दावेवरी म्हणजे काय, दोरीला बांधून ठेवलं. तर दोरीला बांधून ठेवल्याचा उल्लेख कसा आहे, आपण वृंदावनातल्या कथा सगळ्या ऐकल्यात. हा गोपींना त्रास देण्याची सगळ्या तक्रारी आल्यानंतर यशोदा माईने त्याला खांबाला बांधून ठेवलेला आहे दोरीनं. म्हणून त्याला तो उल्लेख आहे की या रे गवळीयाचे घरी, बांधले ते दावेवर. इथे दाव्याला बांधून ठेवलेलं आहे आणि ते कशाला त्या वनामध्ये शोधत राहता आणि शिणत राहता, काही कारण नाही. त्यापेक्षा गवळणींसारखं प्रेम करा आणि तो खांबावरच मिळवा, बांधलेल्या, तुमच्यासाठी खास बांधलेल्या अवस्थेमध्ये तो तुम्हाला तो दिसेल. पिडलेनी भ्रमे. परत एकदा आलेत की तुम्हाला भ्रम होतो, भक्तीचा सोपा मार्ग असल्यामुळे तुम्हाला त्याची किंमत वाटत नाही, आणि तुम्ही म्हणून अवघड ज्ञान मार्ग आहे की जो तुमच्यासाठी नाहीच, त्याच्या मार्गाने जाता आणि मग तुम्हाला भ्रम होतो. त्यात त्यात थोडं पुढे जाता, मग माझे एक चक्र जागा झालं असं वाटायला लागतंय, मग मला कोणीतरी सद्गुरू येऊन माझ्याशी बोलायला लागले तसं वाटायला लागतंय. पिडलेनी भ्रमे, वाट न कळता वर्मे. या भ्रमाच्या वाटेनं जाऊन केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त भ्रमात जाता, कारण तुम्हाला जे परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं जे सिक्रेट आहे, वर्म आहे, तेच कळलेलं नाही, आणि ते वर्म म्हणजे भक्ती आहे. तुका म्हणे भार माया टाळा अहंकार. मायेचा भार टाळायचा असेल तर हे ज्ञानी लोक म्हणतात तसं केवळ ती महावाक्यांवर विवरण करणं वगैरे तुम्हाला शक्यच नाही ते.
तुम्हाला झेपणारच नाहीये, पण तिथंच पोचायचा मी दुसरा मार्ग सांगतो. माया टाळा अहंकार. अहंकार टाळणं हेच सगळ्यात. अहम ब्रह्मास्मी म्हणणं म्हणजे काय? अहम देहास्मी नाही आहे, अहम ब्रह्मास्मी आहे असं म्हणणं आहे. तर मी अहम देहास्मी नाही आहे हे कळायचं असेल तर भक्तीमध्ये तेच विवर्जित करायचं ना, आपल्याला समर्पित तेच करायचं आहे. आपलं देहातलं असते पण आहे तेच सगळं परमेश्वराच्या पायी लावायचं आहे. तर ती सोपी साधना मी तुम्हाला सांगतोय, त्या अवघड साधनांच्या बाजूला का बरं लागता? तुका म्हणे भार माया टाळा अहंकार. ह्या अहंकाराचं जर विसर्जन व्हायचं असेल तर भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. असं हे भक्तीचं एक शास्त्र आहे. त्या शास्त्र तुकारामांनी शिकून घेतलेलं आहे. त्यांच्या अभंगात ते सगळीकडे बरोबर विखरलेलं आहे. ते तिथून वेचून आपल्याला एकत्र जर त्याचं पिसिंग टुगेदर केलं, एका ठिकाणी आणलं, तर तुम्हाला भक्तीचं एक व्यवस्थित शास्त्र की जे योग शास्त्राशी आणि ज्ञान उपनिषदांची स्पर्धा करू शकेल असं तुम्हाला उभं राहील. आता त्याच्याच ओळीतला दुसरा अभंग आपण बघूया. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. आता ह्यातलं जे भिकारी होणं आहे ते म्हणजे ते भिकारी होणं म्हणजे मी भीक मागेन अशासाठी भिकारी नाही. होईन भिकारी. भिकारी म्हणजे काय? ज्याचे पोझिशन सगळे संपलेली असतात. होऊनी भिकारी असं जे म्हणलेलं आहे ना, देवा तुझ्या आलो दारी होऊनी भिकारी. त्यातलं भिकारी म्हणजे काय? सगळं वैभव ज्याचं गेलेलं आहे त्यालाही भिकारी म्हणायची आपल्याकडे पद्धत. तर होईन भिकारी म्हणजे सगळं वैभव, सगळा माझा पैसा, सगळी सत्ता, सगळा अधिकार, सगळ्या उपाध्या आहेत त्या मी सांडलेल्या आहेत आणि मी तुला शरण आलेलो आहे, ह्या अवस्थेला त्यांनी भिकारी. होईन भिकारी पंढरीचा वारक. हाची माझा नेम धर्म अवघे विठोबाचे नाम. माझा नेमधर्म हाच आहे. फक्त फक्त कोणता? सगळं सगळं सोडायचं किंवा त्याच्याबद्दल आसक्ती बाळगायची नाही आणि विठोबाचं नाव घ्यायचं. हे एवढंच मला मला माझा नेमधर्म हाच आहे, दुसरं काही. हेची माझी उपासना. माझी उपासना कोणती? लागे ना संतांच्या चरण. विठोबाचं मी नाव घेईन. विठोबाचं नाव घेणं म्हणजे हा नाम पूजा झाली. हा नाम कशाला आहे? मगाशी त्यांनी निगमाचे वन टाळायला सांगितलं मागच्या बघ. तर निगमाचे वन सांगायचं म्हणजे फार घोकंपट्टी करायला लागते. ते दशग्रंथी ब्राह्मण वगैरे म्हणजे आयुष्याच्या आयुष्य ते पाठ करण्यामध्ये जात. पाठ करून करायचंय काय म्हणले, नाहीतर तुम्हाला त्याचा अधिकार नाही. हा जो वैदिक मंत्रांचा अधिकार नाहीये बहुजन समाजाला, त्या मंत्रांच्या ठिकाणी नामाची स्थापना संतांनी केली, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ते शास्त्र आहे, बहुजन समाजाचं भक्तिशास्त्र आहे आणि अध्यात्मशास्त्र आहे, हे संतांनी पुढे आणलेलं आहे. हाची माझा नेम धर्म अवघे विठोबाचे नाम. विठोबाचं नाम तुमच्या मंत्रांपेक्षाही मोठं आहे असं 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 संतांनी सांगितलं. हेची माझी उपासना लागे ना संतांच्या चरणा. तुका म्हणे देवा करीन ते भोळी सेवा. आणि ते भोळीतलं भोळी सेवा हा फार फार महत्वाचा प्रश्न. ही सेवा तर करेनच, पण ती ज्ञानानं अशी कलंकित झालेली नसलेली सेवा आहे. म्हणजे मला आता कळलेलं आहे तुझं रूप, आता हे घे, आता आता असं काही नाही. मला तू काहीही कळायचं नको आहे, काही नको. हे तुझ्या चरणी मी माझा देह अर्पण केलेला आहे, माझ्या उपाध्या अर्पण केलेल्या आहेत. माझा अहंकार मी तिथंच असा करतोय, विसर्जित करतोय. तुका म्हणे देवा करीन ते भोळी सेवा. आता असा हा हा पण आहे. आमचं भक्तीचं शास्त्र असं आहे, असं 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 तुकाराम सांग. आणि ह्यातच तुम्हाला सगळं वर्म सापडणार मुक्तीच. त्याच ओळीतला आणखीन एक अभंग बघूया. जे जे जेथे पावे ते ते समर पावे सेवे. आणि आता आता त्या शास्त्रातलं पुढचं पुढचं पाऊल सांगितलेलं. पावे म्हणजे काय? तुम्हाला जे मिळेल ते तुमच्या वाट्याला जो भोग येईल तो सुखाचा असेल दुःखाचा असेल. जे जे जेथे पावे, जिथं जिथं तुम्हाला पावतंय, जे काय सुख असेल दुःख आहे वाट्याला येते, ते तुम्ही परमेश्वर साक्षी रूप आहे असा असा आविर्भाव मनामध्ये आणून ते त्याला समर्पित करत करत पुढे जा. असं 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 भक्तीचं शास्त्र तुकाराम. जे जे जेथे पावे ते ते समर पावे सेवे. सेवा म्हणून समर्पित केलं असं जमतं. सारखा परमेश्वर प्रत्येक क्षणोक्षणी परमेश्वर आपला साक्षी आहे असं म्हणून आपल्या प्रत्येक कर्माकडे आपण बघायला लागलो, अगदी सांसारिक कर्मांकडे बघायला लागलो, तर तरी सुद्धा तुमची चित्तशुद्धी होईल. आणि मग ते जे काय आहे ते त्याला अर्पण करा आणि पुढे सरका. असं हा आमचं भक्तीचं. त्यामुळे जगण्याला पर्याय नाही. आम्ही जगणं सोडून पुढे वनात वगैरे जाणारच नाही आणि नुसतीच पूजा करत बसणार नाही फुल काढून. आम्ही सगळं सांसारिक कर्म आहेत त्या कर्मांचंच पूजेमध्ये रूपांतर करू आणि त्याला अर्पण करत जाऊ. असं 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 शास्त्र तुकाराम सांगतात. जे जे जेथे पावे ते ते समर पावे सेवे, सहज पूजा याची नावे. ते म्हणतात हे हेच आमचं पूजा शास्त्र आहे, सहज पूजा. हा पूजेतला एक नवीन प्रकार तुकारामांनी भक्तांसाठी सांगितले. सहज पूजा याची नावे गळित अभिमाने व्हावे.
अभिमान गळणं ही खरी पूजा आहे हो म्हणाले. फुलं अर्पण करणं, आणखीन काहीतरी मोठे मोठे हार अर्पण करणं, चंदनाचीच काहीतरी लावणं, हे पूजा नाही म्हणाले. हे गंगेच्याच पाण्यानं मी करतो, सारखं अग्निकुंड ते सगळं सगळं काही अर्थ नाही म्हणले. माझा अहंकार गळाला तुझ्या पूजेमध्ये, तर ती पूजा खरी आहे, तीच तुला पावते, तीच विठ्ठलाला पावते, असं ते आपल्याला सांगतात. सहज पूजा याची नावे, गळित अभिमाने व्हावे, अवघे भोगिता गोसावी, आदी अवसानी जीव. आता हे हे जे आहे, आदी आणि अवसानी, आदी आणि अवसानी म्हणजे आदी म्हणजे सुरुवातीला, अवसानी म्हणजे शेवटी. आदी म्हणजे जन्म, जन्मापासून मरेपर्यंत, आदी अवसानी जीवी. जीवानं काय करायचंय, जे वाट्याला आलेले भोग आहेत, तो भोगता गोसावीच भोगतोय, परमेश्वर भोगतोय असं समजूनच भोगायचे आहेत. आणि हीच आमची साधना आहे. आपल्या वाटे परमेश्वरच भोगतोय सगळी सुखदुःख, आणि तोच खऱ्याचा करताय, मी कशाचा करता नाही, या भावनेनं जगत राहणं, ही खरं भक्तीचं शास्त्र आहे. अवघे भोगिता गोसावी, आदी अवसानी जीवी, तुका म्हणे सीण न धरिता, नव्हे भिन्न. आणि म्हणून हा हा सीड कसलाच ज्ञानाचा घ्यायचा नाहीये. हा भक्तीच्या मार्गाने जर उपासनेनं गेला, तर देव आणि तुम्ही यांच्यात जे तुम्हाला जे भिन्नत्व जाणवतं, ते आपोआप गळून पडेल. आता हे जे गळून पडणं आहे, देव आणि भक्ताचं वेगळं वेगळं असणं, हे मात्र रामानुजाचार्यांच्या वगैरे ते दक्षिणेकडच्या एकही आचार्यांच्या, वल्लभ आचार्यांना, त्या सगळ्यांना हे मान्य नाही. तुम्ही उडीपीचं शास्त्र बघा, देव आणि भक्ताचं, त्याचं देवत्व आणि माझं भक्तत्व गळून पडणं आणि एकच होणं आम्ही, हे त्यांना मान्य नाही. ते द्वैतातच राहतात शेवटपर्यंत. म्हणतात तू मरेपर्यंत भक्त आणि तो देवच, असं असं राहणार. इथे मात्र तुकाराम म्हणतात तसं नाही. भक्ताचा देव कधी होतो आणि देवाचा भक्त कधी होतो, सांगता येणार नाही. असा हा पुढचं पाऊल, हा अद्वैत भक्ती. म्हणूनच महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या भक्तीला अद्वैत भक्ती असं म्हणतात. तुका म्हणे सीण न धरिता, न व्हे भिन्न. सीड धरू नका फक्त. अभिमानाचा सीड जो आहे, तो जर गळाला तुमचा, हा, नामामुळं, तर तुम्ही आणि देव यांच्यामध्ये फरक राहणार नाही, असं आश्वासन तुकाराम देतात. ही एम्पॉवरिंग भक्ती असं मी म्हणतो. आता आणखी नाही, हे 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 सगळ्यांना तुकारामाला जेवढं जमतंय, तसं सुरुवातीला तरी नक्कीच जमणार नाही. अहंकार असणार, इच्छा वासना असणार, प्रपंचाची ओढ असणार, आणि नाम घेतोय पण ते नामात काय दम नाही असं असणार. घ्यायला सांगितलं म्हणून माळा केल्या आणि कधी एकदा परत संसारात परत जातोय, असं झालं, असं होणार, याची सगळ्याची कल्पना तुकारामांना नाही, कारण ते सुद्धा यातनच गेलेले आहे. आता एक अभंग असा, हा तुम्हाला धीर देणारा असा असा अभंग आहे. त्यामुळे तुकाराम असं म्हणतात, नसे तरी मनी नसो, परी वाचे तरी वसो. म्हणजे काशीस जावे नित्य वदावे, असं म्हणायची पद्धत आहे आपल्याला. तसं म्हणतात, तुमच्या मनात नाम नाहीच आहे, नाम नुसतं ओठावर आहे, मनात काय तिसरं चाललेलं आहे, असू दे म्हणाले. सुरुवातीला तुम्ही तसंच चालू करा. नसे तरी मनी नसो, परी वाचे तरी असो, देह पडो या चिंतने, विठ्ठल नाम संकीर्तन. तुम्ही तुमचा देह असाच पडला या जन्मी तरी चालेल, तुमच्या मनात मात्र नाहीये आणि ओठात मात्र आहे, ते म्हणले चालेल. पहिली पहिली इयत्ता आहे ती भक्तीमधली. तसं तर तस तुमचा देह असाच पडू दे, देह पडो या चिंतने, विठ्ठल नाम संकीर्तने. काय वाटून घेऊ नका, पहिल्या इयत्तेमध्ये तुम्ही आहात असं समजा. आणि देह पडो या चिंतने, विठ्ठल नाम संकीर्तन. दंभ स्थिती भलत्या भावे, मज हरिजन म्हणावे. मला लोकांनी हरिजन म्हणावं, भक्त म्हणावं, या इच्छेनं, ह्या वासनेनं, ह्या लोभानं जरी तुम्ही नाम घेत असला, तरी ते नाम हे औषधच आहे, ते पावणारच तुम्हाला. तुम्ही लोकेशनेच्या नादी लागून जरी नाव घेतलं देवाचं, तरी ते वाया जाणार नाही, असं सांग. दंभस्थिती भलत्या भावे, भलत्या भाव म्हणजे भाव मनात देवाचा नाहीच आहे, अहंकाराचाच भाव आहे. पण भक्त म्हणून प्रसिद्ध व्हावं, नंतर हे आपल्याशी बोलताना आहे. स्वतःच्या बाबतीत असं जेव्हा जेव्हा झालेलं आहे तुकारामांचं, हे बॅरियर त्यांना मोडता आलेलं नाही, ओलांडता आलेलं नाही, तेव्हा स्वतःला जर तुकारामांनी शिव्या घातलेल्या आहेत, त्या अनेक अभंगांमध्ये मी दाखवलेल्याच आहे. पण आणखी तसे अभंग सारखे सारखे येत राहणार. ही जी दंभस्थिती भलत्या भावे आहे, त्याबद्दल तुकारामांनी स्वतःला जे धारेवर धरलेलं आहे, ते कायम शिकण्याजोग आहे. पण ते आपल्याला मात्र सहानुभूती ना, आपली आई असल्यासारखं सांगतात, आपला शिक्षक होऊन सांगतात, दंभस्थिती भलत्या भावे. भलत्या भावे म्हणजे एक भाव समोर भक्तीचा धरलेला आहे, मनामध्ये तिसरंच काहीतरी चालू आहे, याला भलता भाव असं म्हणतात. त्यामुळे ते दांभिकपण आहे, ती दंभस्थिती आहे. दंभस्थिती भलत्या भावे, माझं हरिजन म्हणावे. काही नाही हो, ते हरिजन म्हणण्याच्या आकांक्षेनं जरी तुम्ही नाम घेतलं या स्वार्थीनं, तरी सुद्धा त्या नामाचा तुमच्यावर परिणाम होईल. आणि तो शेवटी त्याचं कशामध्ये परिवर्तन होईल, कशामध्ये रूपांतरित होईल. तुकारामांचं आश्वासन म्हणा, तुका म्हणे काळे तरी. काळे तरी म्हणजे काही काळानं तरी सगळं आपोआप व्यवस्थित होईल, तुम्ही नाम घ्यायला लागा. तुका म्हणे काळे तरी, मज सांभाळील हरी.
हा हा हरी आहे, तो मला सांभाळणारच माझ्या सगळ्या अपराधांसकट. केवळ त्याचं नाम घेतलं, त्यामुळं अजामेळातनं कसं फक्त नाव घेतलं, मुलाचं नाव घ्यायसाठीच त्यांनी नारायणाचं नाव घेतलं. त्यामुळं तरी त्याचं कल्याण झालं, त्याच्या शेवटी त्याला न्यायला नारायण आला. तर तसं तुका म्हणे काळे तरी माझं सांभाळलेलं आहे. हरी हा एवढा दयाळू आहे, प्रेमळ आहे, की तो तुम्हाला सांभाळीत येईल. पण तुम्ही नाव घ्यायला सुरू करा तुम्हाला कसंही दांभिक तर दांभिक, पण नाव घ्यायला सुरू करा, असं उत्तेजन तुकारामाने दिले. आणखीन एक आपण अभंग घेऊया. 10 वाजले. सोडीला संसार. आता हे संसार सोडणं शक्य नाही, पण संसाराकडे ज्यांनी पाठ फिरवलेली आहे ते हरीचे फार आवडते आहेत, असं तुकाराम सांगतात. सोडीला संसार माया तयावरी फार. ज्यांनी संसाराकडे पाठ फिरवली आहे, म्हणजे संसारातल्या आसक्तीकडे ज्यांनी पाठ फिरवलेली आहे, त्याच्यावर परमेश्वराची माया फार. सोडीला संसार माया तयावरी फार, धावत चाले मागे मागे. अशांच्या माग माग परमेश्वर धावत येतो. सुख दुःख साहे अंगे, आणि त्यांची सुख आणि दुःख तो स्वतःच्या अंगावर घेतो. असं असं परमेश्वरासाठी तुम्ही सगळं जेव्हा सोडता, तर तुम्ही जे काही सोडलेलं आहे, मागं टाकलेलं आहे, ते त्याच्या दोन्ही हातात धरून तो तुमच्या मागे धावत धावत यायला लागतो. असा अनुभव तुकारामचा. सोडीला संसार माया तयावरी फार, धावत चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. यानं नाव घ्यायचं फक्त काम करायचं, अशी परिस्थिती उडली. भक्त फक्त नाम घेतो आणि भक्ताचा संसार परमेश्वर सांभाळतो, अशी विचित्र तरा होती. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी. ही विठ्ठलाची कृपा आहे, ही अशी कोवळी आहे अशी. आणि अशी भोळेपणाला तुम्ही जेवढ्या भोळेपणानं स्वतःला समर्पित कराल, तेवढं तुमचं सगळं काही तो उचलणार आहे, असा शोध इथे त्यांनी तुकारामांनी दिलेला आहे. हा, आपण आता इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.